हॅलो गाईज आणि नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर मी भाविका आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना हॅपी गुढी पाडवा. तुम्हाला हे नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष खूप छान जाओ, एकदम आरोग्यदायी जाओ, सुख समृद्धीने जाओ. तर येस, खूप छान वाटतंय. आज आहे पाडवा आणि खूप असं पॉझिटिव्ह प्रसन्न वाटतंय. मी पूजा सुद्धा केली. पहिल्यांदा मी गुढी म्हणजे छोटीशीच गुढी जी मी तुळशी बागेतून पुण्यातून आणली होती, सो मी त्याची पूजा केली आहे, तुम्हाला दाखवते. आणि जेवण सुद्धा बनवलंय. आणि फॉर ए चेंज निनाद आज जेवायला घरी येतोय. निनाद सकाळीच ऑफिसला गेला, कारण इकडे असं काही सुट्टी वगैरे असं काहीच नसतं. पण तो म्हणाला की मी आज घरी जेवायला येतो, त्यामुळे समस्त वाटतंय. सो तो आता येईलच थोड्या वेळात. मी कढई ठेवली आहे पुऱ्या तळण्यासाठी आणि तो जेवून गेल्यानंतर मी जाणार आहे अस्मिताकडे, कारण तिथे आम्ही सगळेजण भेटणार आहोत. आणि अस्मिताकडे गुढी उभारतात. मी सगळ्यांकडे गुढी असते, किरणकडे, अस्मिताकडे, विदुलाकडे, नुपूरकडे. तोपर्यंत तुम्ही आधी माझी गुढी बघा. आणि मी आज काय काय जेवण बनवलंय. मी श्रीखंड सुद्धा बनवलंय. म्हणजे मी काल रात्री ना ते असं चक्का वगैरे ते सगळं बनवायला ठेवलं होतं आणि आज सकाळी उठून मी श्रीखंड बनवलंय आणि बटाट्याची भाजी बनवली आहे, पुऱ्या बनवल्यात आणि भेंडी मसाला सुद्धा बनवलाय. डाल राईस नाही बनवला, कारण निनादला डाल राईस नव्हता खायचा. सो मग दमली मी. सो मग असं सगळं तयारी झालेली आहे. तो चला आता माझी गुढी भर. तर मंडळी, ही बघा माझी छोटीशी गुढी. मी कधीच गुढी उभारली नव्हती, सो मी म्हटलं की मी पुढच्या वर्षीपासून प्रॉपर गुढी उभारेन. सो ह्या वर्षी मी तुळशी बागेतनं आणली होती आणि असं क्यूट मॅचिंग पण झालंय. म्हणजे ती फ्लावर्स आणि त्या गुढीचा जो कपडा आहे तो अगदी मॅचिंग झालाय. मला माहितीच नव्हतं. मी काल रात्री गेलो होतो फुल मार्केटला आणि आम्ही खूप सारी फुलं घेऊन आलो, तेव्हाच मी सगळं आणलं. आणि असं टीव्हीच्या बाजूला छोटंसं असं सेटअप केलंय गुढीचं. तर मग मंडळी, अशी आहे माझी गुढी. आणि आता आपण जाऊया किचन मध्ये आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की मी आज काय काय बनवलंय. म्हणजे जास्त असं काय बनवलं नाहीये, तरी पण मी तुम्हाला दाखवते. चला. तर मग इथे आहे माझं जेवण तयार. मी इथे कढई ठेवली आहे पुऱ्या तळायला. पुऱ्या मी ऑलरेडी लाटून ठेवलेल्या आहेत. इथे आहे बटाट्याची भाजी. इथे मी भेंडी मसाला केलाय आणि हे बघा, हे श्रीखंड केलंय मी. हे मी वेलची श्रीखंड, वेलची केशर श्रीखंड केलंय. आणि इथे बटाट्याची भाजी आता मी अस्मिताकडे घेऊन जाणार आहे, सो मी हे छोटे छोटे कंटेनर्स असे भरले आहेत. तर मग असं आहे आजचं जेवण. सो आता मी फटाफट पुऱ्या तळते आणि थोडंसं सलाड सुद्धा कापते. मग बसून मी निनाद सोबत एखादी पुरी तरी खाईन आणि मग मी निघेन. तर मग भेटूया आपण निनाद आल्यावर. येस, बाय. मी बरोबर घरी आलोय का? हो, बरोबर घरी आलायस. हॅपी गुढी पाडवा. गुढी पाडवा. निनाद आलेला आहे. आणि इथे पुऱ्या पण तळून झालेल्या आहेत पटापट. सो चला आता आपण जेवायला घेऊया. बाय. बघ, ओह माय गॉड, क्या बात है. छान झालं ना? व्हेरी गुड, मस्त. चला आता जेवायला बसूया. पुरी जळली. जेवण आहे तयार आणि आता निनाद बसतोय जेवायला. आणि जे तुम्ही वॉट आय इट इन अ डे मध्ये बघता रोज रिव्ह्यूज, आज तुम्हाला ते लॉंग ब्लॉग मध्ये बघायला मिळतील. आवाज असं सो चला. चांगली झाली आहे. मस्त झालंय. नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झालेली आहे. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, मी जेवणार नव्हती. म्हणजे मी एक पुरी खाऊन जाते निनाद सोबत. छान झालं. या सगळ्यांनी जेवायला. आणि तुम्ही सुद्धा काय काय केलं आज पाडव्याच्या दिवशी कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. कोणी आज काय काय जेवण बनवलं होतं. बाय. हॅलो गाईज. तर जस्ट निघाले मी
खूपच घाई झाली. निनाद जेवतच बसला, म्हणजे मी निघेपर्यंत त्याचं अर्ध जेवण झालं होतं. सो मी म्हटलं की मी निघते, कारण कॅब पण आली होती. सो जेवून तो जाईल आता ऑफिसला. आणि आज ना मस्त असं क्लायमेट आहे, अगदी असं पावसाळी झालं, म्हणजे गरम होतच आहे प्रचंड, पण अगदी म्हणजे ऊनच नाही आहे, माहिती सगळं पाऊस पाऊस टाईप झालंय. त्यामुळे छान वाटतंय. होपफुली मी पोहोचू देत लवकर. मला 20 मिनिटं दाखवत आहेत अजून, कारण माझ्याकडे आहे बटाट्याची भाजी आणि तिथे नैवेद्य दाखवायचं त्यांना, त्यामुळे माझ्यामुळे उशीर व्हायला नको म्हणून. पण आता ना इकडे हे आहे, काय म्हणतात, थाय न्यू इयर आहे, त्याला संक्रांत असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे इथे बरंच ट्रॅफिक कमी आहे. भरपूर लोक बाहेर फिरायला गेलेत, कारण इथे खूप मोठी सुट्टी असते संक्रांतची. आम्ही सुद्धा मस्त धमाल करणार आहोत, तुम्हाला कळेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. सो आता मी पोहोचते तिथे आणि मग भेटूया आपण. बाय. हॅलो गाईज, तर मी पोहोचले अस्मिताकडे, म्हणजे झाला बराच वेळ. मस्तपैकी जेवणाची तयारी वगैरे झाली आहे आणि इकडे माझ्या मागे गुढी सुद्धा आहे, तुम्हाला दाखवते. खूप आवाज आहे, सगळी लहान मुलं जेवायला बसलेत, मग आम्ही बसू जेवायला, असं तुम्हाला दाखवते. सो इथे आहे अस्मिताची गुढी बघा, काय सुंदर. छान असा हार घातलाय. या फुलांना काय म्हणतात, ही जांभळी फुलं, ऑर्किड. ऑर्किड, ओके सॉरी, ऑर्किडच्या फुलांचं. हो, गाठीच दिसत नाहीये, मला दाखवायची होती. हा. तर मग मंडळी, आपण आलो आहोत अस्मिताच्या घरी आणि अस्मिता खूप सुंदर दिसते आणि ही आहे तिची गुढी. तर मग अस्मिता, तुला नूतन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. तुला सुद्धा चैत्र गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्हा सगळ्यांना पण येस, हॅपी गुढी पाडवा दादा. गुढी पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. येस, उत्कृष्ट, स्वादिष्ट, चविष्ट. श्रीखंड खाल्ल्यावर. आणि तुम्हाला पण नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. इथे आहे नुपूरची गुढी. वाव, ए नुपूर, तू ते लावलं नाही साखरेचं? दिसते का गुढी माझी? हो दिसते ना. आणि इथे आहे नुपूर, सुंदर नुपूर. आज अवतार आहे आमचा. आज अवतार आहे, सगळे जेवण करतायत. पुऱ्यांनी माझी आंघोळ केलेली. मस्त. नशीब आहे आपलं बघ, आपल्याला हलवा मिळाला इथे. हो तेच. हा हलवा विदुलाने आता पुण्याहून आणलाय सगळ्यांसाठी, तर इकडे बनवावा लागतो घरी. किरण काय करते? किरण पुऱ्या बनवते. हॅपी गुढी पाडवा. हॅपी न्यू इयर. मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्याकडे जेवण आहे, बटाट्याची भाजी, इथे आहेत पुऱ्या, इथे आहे काजूची उसळ, इथे काय आंबेडाळ आहे वाटतं ही. येस, आंबेडाळ आहे. ते खोल. ह्यात आहे मसाले भात, इथे आहे भेंडीची भाजी, इथे आहे भजी, इथे आहे श्रीखंड, अजून बस एवढंच आहे. आंबाडाळ हो दाखवली.
तर मग आम्ही सर्वजणींनी बसून मस्तपैकी जेवणावर ताव मारला, भरपूर गप्पा मारल्या, भरपूर हसलो. तर मग असा साजरा झाला आमचा पाडवा. तुम्ही तुमचा पाडवा कसा साजरा केला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि हो, व्हिडिओ यायला 2-3 दिवस लेट झाला त्यासाठी सॉरी. तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन काळजी घ्या. बाय.